माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ अधिक मास, पोथी ऐकू खास. घर एक मंदिर, गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुम्. अभिवाचनातनं श्रवण करूया. बोला जय श्री कृष्ण. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्रीहरीने लक्ष्मीला अधिक मासासंबंधी आणखी माहिती दिली. तो म्हणाला, या मासामध्ये रवीचे संक्रमण मोजित नाहीत. त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजे मीच. या मासात ब्राह्मणाला यथाशक्ती फळे अर्पण करावी, सत्कर्म करावी, शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचे पदार्थ खावे किंवा न तर भोजन करावे नक्त. एकमुक्त असावे किंवा ययाचित वृत्तीने राहावे. शुचिरभूत असावे. होम, हवन, पूजा, दान, तीर्थाटन. ज्यांना दारिद्र्य असते, शरीरात बळ नसते, त्यांनी ब्राह्मणाचे पूजन करणे किंवा साधूच्या संगतीत राहणे हे करावे. गायीचे, विप्राचे पूजन करावे. असे म्हणून त्याने त्या दोन्ही पूजा कशा कराव्या ते सांगितले आणि गायीमुळे किती धर्मकार्य शक्य होतात त्याचे विवरण केले. गायीचे सर्वोच्च महात्म्य सांगितले. चांगल्या लक्षणाच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरात सर्व देवता कशा वास करतात इत्यादी सर्व सांगितले. गायीचे दान करण्यास सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितले. गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारक आहे ते सांगितले. विष्णूने लक्ष्मीला कुलक्षणी गायीचेही वर्णन करून सांगितले. सुलक्षणी गायी म्हणजे तरुण, पुष्कळ दूध देणाऱ्या व निरोगी वत्स, 4 आचळे असणाऱ्या, शुभ्रवर्णाच्या, न्यायाने मिळविलेल्या, दष्टपुष्ट, सोन्याने शिंगे मळवलेल्या, रुपयाने खूर मळविलेल्या व अंगावर वस्त्रे अलंकार घातलेल्या. कुलक्षणी गाय भाकट, हाटकुळी, वांझोटी, लंगडी, म्हातारी, एकाक्ष, आंधळी, शिंग, मोडकी, एक डोळी, 3 चाचळे असणारी, वासरू मेलेली अशी लक्षणे सांगितले व सत्पात्र ब्राह्मणाचीही लक्षणे सांगितले. अध्याय 10. पोथी आपण श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. 9व्या अध्याय माझी पूर्ण. पुरुषोत्तम पूजा विधान. हरीने कथिले रमे लागून ऐसे वर्णन झाले. आता पुढील कथानक श्रोते ऐकिजे सकैक. श्रीहरी म्हणे प्रिय आणिक सांगतो एक चित्ते. मेषादी संक्रांती संयुक्त, चैत्राधिक जे मास समस्त, तयाचा स्वामी दिवसनाथ असे निश्चित जानपा. आणि जो रवी संक्रांत हीन तोच अधिक मास जाण, तयाचा स्वामी नारायण पुरुषोत्तम असे पै. म्हणून तय माझी मासी पूर्ण, पुरुषोत्तम मासी उद्देशून, स्वल्प किंवा बहुत फळदान ब्राह्मणा लागून अर्पिजे. आणि त्या मासी जपादी विपुळ, कर्मे करिता ती निर्मळ, स्वल्पयासी बहुत फळ प्राप्त तत्काळ होत असे. ऐसे त्या मासाचे महिमान, म्हणून सकाळी भावे करून नाना सत्कर्माचरून भगवंता लागून तो शोवावे. पुरुषोत्तम मासी जे कोणी स्वर शक्यनुरूप वर्तना दाने नारा रीती पुरुषोत्तमा लागुणे अधपत्नी पडती ते. मासा माझी पुरुषोत्तम बुद्ध फल रसे परम, मनोरिजनी व्रत उत्तम की जे तेची सांगत. शुद्ध प्रतिपदेपासून अमापर्यंत कीजे उपोषण किंवा साधावे नक्तभोजन की एकभुक्त असावे अथवा साधावे अयाचित, शुचिरभूत असावे सतत. होम हवन पूजादी यथार्थ सत्कर्म समस्त आचरावी. नाना प्रकारे दान धर्म करिता होत सफळ नेम, ह्याची जाणवणे अंतरीवर्म. सदा सत्कर्म कीजिये. दान व्रताचरण विषयी शक्ती नसे ज्याचे काही, त्या लागी उत्तम सोयी सुलभ एक सांगतो. सर्व काळ शरीर शोषणे तत्पर असावे तीर्थ सेवने, भावे विप्रांची सेवा करणे काळक्रमण करावे. ऐसा आचरे जो तयासी ब्राह्मण वचने तत्काळेसी, व्रतफळ प्राप्ती विशेषी निश्चयसी होईल. ऐसे कुणी अब्धी बाळा म्हणे भगवंता कन्नीळा, जे मानव निर्धन कृपाळा दुराचारी शक्तीहीन, दुजापासनी उपजीवन सर्व काळ बुद्धिहीन, विद्या विनवी कवेन तसे ज्ञान दयासे. पशु ऐसे सर्व काळ बुद्धिविन वागती केवळ, तया लागी तराय सोजळ साधनसे कोणते. तुझी नानात करुणा धन मजरी तुझी कृपा पूर्ण, म्हणून केला हा प्रश्न
समाधान करी तू. ऐसे प्रियेचे भाषित ऐकून या वैकुंठनाथ. कुपोषण नक्त एकभुक्त आणि अयाचित साधन, नाना व्रते नाना दाने, काय शोषण तीर्थ सेविने, इत्यादी अनेक जीपे साधने, तया कारणे समर्थ जय. तई भावे विप्र पूजावा, तैशेची सत्संग करावा, मदाने व्रत तीर्थ सेवा, कासया जीवा पाहिजेत. गंगादी तीर्थ सेवन पडे, प्राप्त होती बहुत काळे, साधू संगमे चरित काळे, होय राम सुफळाचा. साधू जनाचे स्पर्शन दर्शन किंवा करिता नामस्मरण, सकळ पातके दग्ध होणं, सनातन सुख प्राप्त होय. ऐसा सत्संग महिमा उत्तम, म्हणून की जे साधू संगम, संत कृपेने प्रवणी काम, वैकुंठ धाम लाभते, कल्याणे चुजे काल जन, तै करावे हेची साधन. अधिक मासा माझी भगवान, संतुष्ट पूर्ण होत असे. आणि विशेष गोवी प्रारागुणी, प्रत्ययी पूजावे भावे करुणी, ऐसी एकूणी हरीची वाणी, चंद्र भागिनी बोलत. इंदिरा म्हणे हो गो श्री मुरारी, तुम्हापासून नाना परी धर्म किले परी अंतरी, तृप्ती निर्धारी नव्हेची, तरी आता गोवी प्रपूजन, कैसे करावे यथा विधान, तेची नाथा मजला गुण, निवेदन करी रपा. ऐसी श्रीजी प्रश्न ऐकिरी, ऐकून बोले श्री मुरारी, प्राणप्रिय समुद्रकुमारी. धन्य निर्धारी जगी तू, उत्तम प्रश्न केला सी माते, म्हणून आता प्रथम तू ते धेनु पूजन विधान निरुते, सानंद चित्ते सांगतो. तरी तू आता सावध चित्त राहुने ऐके सकळ वृत्त, सर्व ब्रह्मांड माझी निश्चित, धेनु दैवत श्रेष्ठ असे, तिच्या शरीरे सतत चतुर्दश भुवने वास करीत, सकळ दैव होणे यथार्थ, सामर्थ्य अद्भुत असे पा. स्पर्श करिता शरीराशी, बोहरी होय असर पापासी, दर्शन मात्रे मंगलासी, निश्चितेसी प्राप्त होय. तेवीच पुच्छी करिता स्पर्श, तत्काळ होणे दुरितनाश, दारिद्र्य दुःख रोगादी क्लेश सर्व विनाश पावती, तापत्रय निरसूनी जाय, ब्रह्मांड दरी कीर्ती होय. गृहधन दारा दुहितातनय, होत अवह्य निश्चय, धेनूची होता कृपा पूर्ण, काय अलभ्य जना लागुण. ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन, असती आपण धेनू रूप, गोमया माझी सूर्यतनया, आणि मूत्रा माझी नर्मदा आर्या, तैशीच दुग्धी श्री शिवभार्या, भागीरथी वसतसे. रोमकृपा भीतरी जाण, सकळ तीर्थे वसती व्यापण, सर्वांगा माझी दैवांता वाचन, प्रीते स्थान नाहीच. ऐसी धेनू जगन्मय, ब्रह्मरूपाची निश्चय होय. यास्तव तिये वाचून काय, तुझे वरिष्ठ जगी असे. वेदशास्त्र पुराण इतिहास, धेनूच्या अंगी करीती वास, हा ब्रह्मस्तंभ पर्यास्तास, नाही आधार दुसरा. गायीच्या दधी दुग्ध धुरुती, यज्ञ यागादी कर्मे होती, म्हणून यज्ञादी कर्मासी निर्गुती, मुख्य कारण धेनूच. सकळ जगा माझी जाण, अति पवित्र वस्तू दोन, एक धेनू दुजा ब्राह्मण, या उणे अन्य व्यर्थ सर्व. आणि गो ब्राह्मणामध्ये देख, धेनूच असे श्रेष्ठ अधिक, ते वाचून जनी आनिक नाहीच प्रमुख निश्चय. सर्व पापनाशाचे हे मूळ, गो विप्राचे एकच कुळ, ऐसे असता अज्ञानी सकळ द्विभाग केवळ मानिती. यज्ञाची अंगे असती दोन, गव्य आणि वेद संपूर्ण. गव्य होय धेनू पूजन, वेदस्थान प्रमुख, होमशाळा देवायतणे, संवार्जिता गोविष्टीने, पवित्र होते या कारणे धेनूची अतिश्रेष्ठत्व. धेनू म्हणजे यज्ञाचे मुख, तैशेची उभय नेत्र देख, गोक्षीरा पुरे अमृत सुख असे अल्पंक निश्चय. गोक्षीरामृता प्रमाण समान, तुझे अमृत नसे जाण. एवं प्रकारे चतुरानन मुखे आपण बोलिला, तरी स्वर्ग लोक सुख भोगाविषयी इच्छा असेल जयाच्या हृदयी. धेनू सेवा नाना उपायी, सर्वदा तई करावी. जे कोणी पुरुषोत्तमासी, विधीने पूजनीया धेनूसी, प्रदक्षिणा करतील तयासी, अत्यंत लाभ होईल. सप्तद्वीपा पृथ्वी प्रत, प्रदक्षिणा करिता जे फल प्राप्त, त्याची गोप प्रदक्षिणे त्वरित होय निश्चित दानपा. धेनू ही रवी कन्या असून, सर्व जणांच्या कल्याणा लागून, आणि यज्ञ सिद्धी व्हावी म्हणून झाली उत्पन्न भूलोकी. जैसी भागीरथी निर्मळ, नाणे उदरी जनसकळ, तैशीच धेनू पवित्र सोज्वळ, करी पावन जगाते. ऐशी धेनू कल्याणदायिनी, प्रत्यक्ष जसे या भुवनी, म्हणून ही सकळ पुण्यचुनी, ते गुणी जावे भावे करिता पूजन सेवा, सुपुण्य फळ मानावा. सर्व पूर्ज पावोनी त्रिदेवा, सुखानुभवा घेतील.
ऐसा गोपूजनाचा महिमा न कळे तयाची कोणास सीमा. वर्णन करिता प्रत्यक्ष ब्रह्मा बहुत श्रम पावत. म्हणून धेनू ते भक्तिभावेसी विशेषे बजावे रिकमासी. गोदानाची पुण्यराशी मम वाणीसी न वर्णवे. परी कमलेत गौरवती विपुल असे माझे प्रीती. म्हणून संक्षिपे मुख्यतार्थ प्रती सांगतो निवृत्ती. ऐकपा सुशील आणि सुलक्षण बहुदुग्धवती अतितरुण निरोगी वत्स संपन्न चतुस्तनी सुंदर शुभ्रवर्णी बहुसाजिरी न्यायश्रीता पुष्ट शरीरी स्वर्णशृंगी रौप्यखुरी वस्त्रालंकारी सुशोभित ऐसा अत्युत्तम धेनुसी पुजनी येता विधनासी भावणी सुपात्र ब्राह्मणासी दान भावेसी दीजिये. अधिक मासा माझी गोप्रधान करिता होय दुरित नाशन. पूर्वजा लागी स्वर्गभुवन निश्चय दान लादवते. धेनुदाना समान पुण्य त्रिलोका माझी नसे अन्य. गोदान करता सर्वत्र मान्य होतो धन्य ब्रह्मांडी. गोदानाचे सुपुण्य फल किती सांगू तुझं निर्मळ. श्रवण मात्रे मानव सकळ पवित्र तत्काळ होती पा. आबाल वृद्ध उदरोन वेगे पावती मोक्ष सदन. गोप्रधाने श्री भगवान होतो प्रसन्न निश्चय. पुरुषोत्तमासी प्रिय भक्त परी गोदान करता श्रेष्ठ सर्वात. म्हणून जणे अधिक मासात सुपात्री दान दिजिये. आता सुपात्र म्हणती कोण तरी सांगतो तुझला गुण. सर्वदा बोले सत्यवचन लोभहीन तपस्वी. दानाध्ययन यजनाधिक षटकर्म करी जो अनिक. शांत दांत दयाळू अधिक शुद्ध सात्विक शिलजाचे स्वधर्मेशी नित्य वागुण. न्याय करी कुटुंब पोषण जगदीशाचे पवित्र चरण. रात्रंदिन चिंती जो आणि जयाच्या घरी अग्निहोत्र. तोची विप्रदान सुपात्र तया देता गोदान पवित्र. इह परत्र सुखप्राप्ती म्हणून विशेष रिकमासी. सुशील सवत्स धेनुषी धर्मशास्त्रोक्त विधानेसी भक्तिभावेशी पुजोनिया. नानाविध अलंकार घालुनी गोच्या अंगावर एकाग्र चित्ते जोडून कर संकल्प सुंदर करावा. स्त्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ मान्य सुपात्र ब्राह्मणा प्रत गोदान करीतो मी येतात. म्हणून उदक सोडावे मग पाद्य साधी उपचारेसी आणि नानंकारशी यथा विधी वद्वावेसी. ब्राह्मणासी पूजनीया व पुच्छ देवणी विप्रहस्ती. तांबूल दक्षिणा ठेविती वरती. हा गोप्रधाने गोलोक प्रतिपती चित्ती हो संतुष्ट. ऐसी बोलणिया वचन विप्रस्ती सोडणी जीवन. चरणाप्रती साष्टांग नमन भावे दानास करावे. सत्पात्र नसेन समयासी अथवा अस्थिन घेतो दानासी. तरी तया उद्देशनी मानसी उदकी उदक सोडावे. असे करिता ब्राह्मणास न लागता पतिग्रह दोष. सुपात्र दानाचे फलविशेष दान करत्यास लाभते. भावे करिता दान सुपात्री पूर्वज पावती सुखपरत्री. गोदाना सम पाहता जगत्री नसेची पुण्य दूसरे. परी अपात्री देता दान देता घेता दोघे जण. शत पूर्वजा सहित आपण निरई पतन पावती. आणि दुग्धहीन अतिश्रू अतिकृशांगी अथवा वंद्या विकलांगी किरुद्धा अंधा एक शृंगी किंवा त्रिस्तनी मृतवचा की एक नत्र पादहीना ऐसे धेनू देता ब्राह्मणा. पूर्वजा सहित साधा आपणा नरक यातना प्राप्त होय. म्हणून जेणे ब्राह्मणाचे आनंद चित्त होईल साचे. भक्तिभावे दान तेचे यथाविधी कीजिये. आणि ऐसे दान करिता अनंत पुण्य लागवते. आता गोदानाची उत्तम योग्यता किती म्हणून वर्णावी. किती गोड म्हणावा सुधारस. किती वाढ म्हणावे आकाश. तेजस्वी परमचंडाश किती म्हणावी सांगावा. पृथ्वीशी उत्तम काय करा द्यावी. पाताळ खोली किती वर्णावी. मेरूची उंची किती सांगावी. नामाची पदवी अपार किती वर्णावा. विष्णूचा प्रताप काय वर्णावे. शिवाचे तप रतिकांताचे दिव्य रूप किती वर्णन वाणावे. असो ऐसे गोदान फल कथिले असे प्रिय सकल. श्रवणमासे दुरित जाल जाय तत्काळ निरहिसुने. इति श्री अधिक मास महात्मे सार बृहन्नारदीय पद्मासार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर दशमध्याय गोढा. इति दशमध्याय समाप्त. शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. बोला जय श्रीकृष्ण. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. श्रवण केले तर श्री पुरुषोत्तम माय नमः द्यायला विसरू नका. आज गाईला गोड धिरडी खाऊ घालावे.